केटाळे संचारलो माय बाप साधू संत त्याईचा मी द्वेष केला नाही केली तुमची सेवा तेने जन्म गेला वाया माझी विनंती श्री गुरुराया स्वामी अंतरील पाया नाही केलो तुमची सेवा तेने जन्म गेला वाया माझी विनंती गुरुराया शरणागत मी आलो माझी विनंती श्री गुरुराया स्वामी अंतरील पाया नाही केलो तुमची सेवा तेने जन्म गेला वाया माझी विनंती गुरुराया त्रिभुवनी वेद गरजे त्रिभुवनी वेद मधवा मुनी म्हणे बापाचा मळा फुले बालक माझी विनंती श्री गुरुराया स्वामी अंतरील पाया नाही केले तुमची सेवा तेने जन्म गेला वाया माझी विनंती गुरुराया काय सांगू बाई माझ्या माहेरची गुजा माझ्या अंगणी खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गुजा माझ्या अंगणी खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गुजा माझ्या अंगणी खेळे दिवे तेज काय सांगू बाई माहेरची गुजा माझ्या अंगणी खेळे दिवे तेज सकल बीजाचे बीज मुळ जड गगन छेंडा तळ जीवाचे बीज करत छेदात कैचा झाला हो झाला जीव लगमुळ आविदेने दिदले चुड काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगणी खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगणी खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगणी खेळे दिवे तेज एका केळीच्या दारूवर तो न देखीला सुंदर एका केळीच्या दारूवर तो न देखीला सुंदर त्याची आले हो आले कमळे चार तेही लोमती त्याच्या आधार काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगणे खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माझ्या अंगणे खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगाने एक एका कमळा मोठी पण आल्या हो दादा तेटी ज्ञान सिद्धांताच्या गोष्टी काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगणी खेळे दिवे तेज सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगू
सांगोबाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगणी खेळे दिवे देत 40 कन्या एक वट भरली मायाची भेट व्यर्थ जन्म जन्म गेला थट्ट परवस्तूची नाही भेट काय सांगू बाई माझ्या माहेरची पूज माझ्या अंगाने खिळे दिवे देत सांगोबाई माझ्या अंगणी खेळे दिवे देत काय सांगोबाई माझ्या माहेरची पूज माझ्या अंगणी खेळे दिवे देत 40चा बाजारा बाबो 42चा दशा निर्गुणाचे हो गुणाचे केले भरा तेथे आहे गुरु ज्ञान धरा काय सांगो बाई माझ्या माहेरची पूज माझ्या अंगाने खिळे दिवे देत काय सांगो बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगानी खेळे दिवे देत काय सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगानी खेळे दिवे देत येथे मोठी नाडा नाडी पिकपण्या नाही गोडी मज आवडे बोलवतो म्हणून या काय सांगो बाई माझ्या माहेरची पूज माझ्या अंगाने खिळे दिवे देत सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगानी खेळे दिवे देत काय सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगानी खेळे दिवे देत विनंती करीतो मधवा मुनी स्वामी काढा भवा तुम्ही आत हो आहात मोक्षेधनी पूर्ण कृपा मदतीचे काय सांगो बाई माझ्या माहेरची पूज माझ्या अंगाने खिळे दिवे देत काय सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगानी खेळे दिवे देत काय सांगू बाई माझ्या माहेरचं भूत माझ्या अंगानी खेळे दिवे देत ऐका गावातील सर्व गावकऱ्यांना महत्वाची सूचना आहे याच्यासाठी केला अट्टा शेवटचा दिवस गोड व्हावा आयुष्यभर काही करा पण मृत्यूस मात्र शेवट गोड करायचा आहे आणि जरी करता रात्रभर झोपले असाल तर पहाटे पहाटे घेऊन त्याचा शेवट करायचा आहे म्हणून सर्वांनी उठून आंघोळ करायचं आहे पायाचा मी दास दत्ता अर्जे ऐकावे पतित पावना दीन दयाळा लज्जा राखावे दयाळा लज्जा राखावे पायाचा मी दास दत्ता अर्जे ऐकावे पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावे लज्जा राखावे महासंकटी भक्ताचे रक्षणता केले मज विजय कैसे बापा नेत्र दाखिले दयाळा नेत्र दाखिले पायाचा दास दत्ता अर्जी ऐकावे पतित पावन दीन दयाळा लज्जा राखावे
कीर्ती में ऐकी तो म्हणून देवा पाया पाची अर्जी मी करीतो दयाळा अर्जी मी करीतो पाया पाची दास दत्ता अर्जी ऐकावे पतित पावन दीन दयाळा लचरा गावे दयाळा लचरा गावे मलच राजा हीन जातीचा हो मलच राजा हीन जातीचा नामे उधरला माझा विचार कैसा बापा विचार तुला पडला दयाळा विचार तुला पडला पायाचा मेळा सदाचा अर्जी ऐकावे पतित पावन दीन दयाळा लचरा काळे दयाळा लचरा पतित पावन नाम ऐकुने आलो तव द्वारा चालो इन मोठे पेरू नको जाऊ दे मागारा दयाळा जाऊ दे मागारा पायाचा मेळा सदाचा अर्जी ऐकावे पतित पावन दीन दयाळा लचरा काळे दयाळा लचरा काळे दास मने देवा तुमचे नलगे मज काही आतू द्यावा प्रेमची आठवण पाये दयाळा आठवण पायी पायाचा मेळा सदाचा अर्जी ऐकावे पतित पावन दीन दयाळा लचरा काळे दयाळा लचरा काळे पूजा करणारे दाम्पत्य म्हणजे जोडी पाडू म्हणून तो सह्याद्रीचे आला म्हणून तो सह्याद्रीचे आला भक्ताची राखतील लाज भक्ताची राखतील लाज सत्य गुरुराज आईचे कळून आले मला गुरुवाक्याचा अनुभव घेता साक्षे परदेदांत करा लक्ष चौड्यांची हिंडता फिरता किट करू येर धारा त्या गोटीला काय करावे तुझवर बोल नाही देवा तुझवर बोल नाही या गर्भवासाचे दुःख सांगता लिहिता करत नाही कर जोडोने आराधन करतो श्री दत्त महाराजा दिगंबर श्री दत्त महाराजा गुरुकृपेने करुणाले समुद्राटीचा राजा नरकमुद्र दुर्गंधे भरला रक्त मंसाचा पुतळा रक्त मंसाचा पुतळा अंधाऱ्या कोठडीत उलट टांगल आता मला लवकर थोडा दीन दयाळा भक्तवत्सला येऊ द्या माझी दया देवा येऊ द्या माझी दया येऊ द्या माझी दया तुझ बिन कोणी नाहीच दया चुकून ये चुकलो देवा अंत नका पाहू अंत नका पाहू अंत नका पाहू की देवाने तुर नका हो तुझ वाचोने आसरा नाही मग तुझा देवा नाही मग तुझा सका नाही दुधा पायाचा मी दाता
आरती करतो संसाराची चुका दुकाला धावून येता आता गाव धरली आडी आता गाव धरले आडे आता गाव धरले आडे नमाची आरती ऐका थोडे मोठा मी अपराधी देवा पंड आळची मोठा देवा आळची मोठा परमार्थ सोडून प्रपंच गेला मुगला मती तोटा नफा तोटा कसावर कावा गुरु मुकाने कळेल देवा मुकाने कळेल देव सोडून दैवत पूजता पहिलीच पायरी आडे निकाते संस्कृतीची बिरजे दे तारडेल बिरजे दे तारडे अन ज्याच्या पाची चिकादण्याचा अमर चढीवर चढे अमर चढीवर चढण्याकरता अर्ज मी करतो श्री दत्त महाराजा दिगम श्री दत्त महाराजा गुरुकृपेने करुणाले संस्कृतीचा राजा जोडले श्री दत्त महाराजा दिगंबर श्री दत्त अन गुरुकृपेने करुणाले संस्कृतीचा राजा मोठा भरवता धरला बा श्री दत्त जगतीच्या देवा श्री दत्त जगतीच्या श्री दत्त जगतीच्या माझी कोण पूर्वील भक्ताची आशा आपल्या चरणी ताव द्यावा पूर्वा माझा येत एवढा पूर्वा माझा येत हजरा मार देत पुरावा चिकर जागची ज्योत नाम स्मरणे विघ्ने पडतील त्याचे दोष जातील जुळून त्याचे दोष जातील जुळून जो कोणी असत्य माने नरकी बदल त्याचे जीवा जाईल जडून दास गुरुचा अर्जुन करतो किती बोरणे माझे देवा किती बोरणे माझे चुकवून माझी माफ करील गुरु ब्रह्मचारी महाराज कर जोडे अर्जुन करतो श्री दत्त महाराजा दिगंबर श्री दत्त गुरुकृपेने करुणाले चौत्राटीचा राजा गुरुकृपेने करुणाले चौत्राटीचा राजा नमो देव वंदे स्वयं प्रकाशवंत पाहे दत्तात्रेय महाराज की जय. पाणी पिऊन टाका पाणी पिऊन त्यांना त्याला फक्त वासाची गरज आहे. देव काय खायना काय ना देव खाल्यावर आपण देऊ शकणार पुरुष होईना देवाला द्यायला. एका आत्मनात सगळा समुद्र पिते म्हणे देव. आपण गिलासभर पाणी पिता की नाही तसं गिलासभर पाणी होय म्हणे देवाचं सगळे समुद्र 7 समुद्र आता प्रत्येक गिलासभर एकाच घोटात सगळं. मग आपलं कसं होईल पाणी पिल्यावर पाणीच पडणार पुढच्या वर्षी. आपण कुठून पाणी पिऊ बोरलाय पाणी येणार हिरलाय पाणी. म्हणून आता कापूर लावल्या का जे पूर्ण पुरुष आहे पूर्ण आनंद आहे प्रेम दक्षिणा समर्पयामी हे माझं महत्व काय जीवाचा धर्म काय शेजार धर्म बी राहते महाराज. आणि आलेल्या अतिथ्याला धर्म वाटता आपण दाणे ज्वारी पीठ काही. पण खरा धर्म कोणता होय जो मोक्षपदाचा दाता तोची बदावा सर्वता लादावे हो आनंद पंथा हा जीवाचा धर्म पहिला. दुसरा पाया अर्थ एवढा मोठा सत्ता केल्या याला पैसेच लागलेत. गुरुजी म्हणले पैसे कमी झालेत लोकांना पैसे दिलेच नाहीत. दिले नाही तर दिले नाही जाऊ द्या तिकडे काय करू आता. पुड्या खाऊन 500 रुपयाच्या थुकालेत महाराज लोक. रोज 500 रुपयाच्या पुड्या खाऊन खाली थुकाले आणि 1000 रुपयाची दारू प्याली. आणि इकडे म्हणले की नाही हो देत होतो पण घरच्याला विचारावं लागते काय की नाही. जसा काय एकच सगळा भंडारा करणार आहे इथं हात आखूड देऊ नका. कारण हे पैसे आपल्याला देवाकडे आले आणि संसारात कोट्यावधी पैसे खर्च केलेले नरकाला न्यायले आहे की नाही. नाशिवंत प्रपंच हो झालो कट्टी आता म्हणता थोड्या वेळा आणि घरी गेले की सुरू जातात म्हणायचंच होय करायचं काय दिलं.
आणि नाशिवंत प्रपंच भो झालो ते अनंत जन्म गेले दैवता भक्ती परिपाठी. म्हणून इकडे हात येऊ द्या, जरा मोठा हात होऊ द्या. आणि इकडे जेवढं भो भो केल्या तर बाजारात जसे 4 पाय राहतात, एक पाय मोडला की बसता येईल. तसं अर्थ म्हणजे पैसा कमी झाला की थोडस म्हणजे सत्ता असा तसाच होते म्हणून हलक्या हलक्या दसत्या 100 द्यायचे 50 रुपये काय का म्हणजे आकड घ्यावं लागते. नाही आणि तिथं बकड आहे मला एखादी बिमारी लागली शेत 5-5 लाख डॉक्टरला द्यावं लागते. त्याला म्हणलं तेवढे द्यावं लागते. आता एवढे पैसे भरा तरच खरं आहे ना, एका मिनिटात भरावं लागते. काही करून तिथं करते माणूस. पण इथं जर आपण खर्च केला तर दवाखान्यात जायची बारीच येईना, खर्च करायची बारी येईना. पुण्य आडवं येते, काहीतरी आडवं यावं आपल्या जन्मामध्ये. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघतो. म्हणून जे पूर्ण पुरुषाय पूर्णानंदाय प्रेम दक्षिणा समर्पयामे. दक्षिणा ठेवूया. जे पूर्ण पुरुषाय पूर्णानंदाय प्रेम प्रदक्षिणा समर्पयामे. कानाला दोन्ही हात लावा. पाय पडा. देवा आजपर्यंत काही झालं तर झालं, आज मला माफ कर बाबा, खूप माझा मायबाप. म्हणून आपल्याला देवापुढे शरणागती पत्करायची आहे. म्हणून जे पूर्ण पुरुषाय पूर्णानंदाय प्रेम फलता मूल्य समर्पयामे. नारायणाचा जे पूर्ण पुरुषाय पूर्णानंदाय प्रेम अट्टांगण कृतवाह. अट्टांगण कृतवाह. इथे मानस प्रेम पूजा समाप्त. दत्तात्रेय महाराज की जय. आता तरी आवडी पाहिजे. काही म्हणलं असलं तर माफ करा बरं. कोणाला काही लागलं असलं बापू अंग
ऐका तिथं बसलेल्या भक्तांना दत्त्या पंधरा अशी भक्ती करत राहा भक्त आणि भक्ती हे जीवाला मुक्ती देते, मोक्ष प्राप्त करून देते. म्हणून हा धर्म मिळालाय कशासाठी, देवाला दिलाय कशासाठी. प्रवचन रात्री होतं पण आमचे भक्ती मंडळ आल्यामुळं 6 दिवस प्रवचन ऐकून माणसं सगळे काही मंत्रमुग्ध झाले होते. सगळा प्रसाद त्याला मिळाला. आता 7व्या दिवशी मी काय सांगणार, सांगायचं माझं काही ठेवलंच नाही, त्याने मग सांगूच नाही. जाऊ द्या भाऊ, तरी पण 7 दिवसामध्ये ज्या प्रवचनकारांनी कुठल्या संप्रदायाविषयी बोलले असतील, थोडीशी वाट चुकून गेली असतील, तर त्याबद्दल संत बाळगीर महाराज, दत्त संस्थान मौजे खपराळा यांच्याकडून सर्व आमचे गुरुभक्त त्यांची माफी मागत आहेत महाराज. म्हणून प्रवचनकाराचे काही शब्द जातात. म्हणून आता आपल्याला ह्या काळाची गरज अशी आहे की माझा संप्रदाय तुझा संप्रदाय म्हणायची आता इथं गरज नाही. कारण जेथे न राही भेदाभेद लवण जीवन जया परी. आपले अनेक संत आपल्या ह्या भारतामध्ये होऊन गेले, महाराष्ट्रात होऊन गेले. ज्या संतांनी आपल्या धर्माची जागृती करण्याचं कार्य केलं. आणि आता एक संत महात्मा निघाले, ज्यांनी पदयात्रा काढली मध्य प्रदेश मधून छतरपुरा येतो. बागेश्वर धामचे मारुतरायाचे भक्त चमत्कारिक महाराजात ते पायी यात्रा काढली की ते हिंदू राष्ट्र करायचे. आपल्याला काय करायचं, हिंदू राष्ट्र करायचं. जसं सर्व इस्लाम राष्ट्र झाले, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला. आज बांगलादेशमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथं 3,31,00,000 हिंदू होतं आणि 10 करोड मुस्लिम होतं. तर ते मुसलमान त्याला म्हणाले, एक तर तुम्ही मुस्लिम व्हा, नाहीतर आमचा देश सोडून जा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकता. म्हणून त्याच्यासाठी अजून तुम्हाला विनंती आहे की महाराज असे कसे प्रवचन करावेत म्हणून सांगताल, तर तुम्हाला विनंती आहे की आता जे यावर्षी लग्न करणारे मुलं होतं, कृपया तुम्ही 2 अपत्यावर ऑपरेशन करू नका. खरं सांगलं तुम्हाला. कारण वर्षानुवर्ष आपली हिंदूची संख्या घटत चालली आणि मुस्लिमची संख्या 40% वाढत चालली. तर हे 5 करोड असणारे मुस्लिम 30 करोड होऊन बसले. अजून 10 वर्षात 60 करोड जर झाले तर आपल्या हिंदूला कापल्याशिवाय राहणार नाही. आपले मंदिर ठेवणार नाहीत, देवळं ठेवणार नाहीत. कित्येक मंदिरं पहिले पाडून त्याच्यावर मशिदी बांधल्या गेल्या. आज प्रत्येक मशिदीच्या खाली आपल्या हिंदूचे देवस्थान होतं. म्हणून त्यासाठी विनंती आहे तुम्हाला. विनंती महाराजांना करू नये पण करावं तुम्हाला. कळकळीची विनंती आहे, अजून नुसती नाही, कळकळीची विनंती आहे की हम दो हमारे दो सोडून देणार बरं का. हम दो हमारी चार, किती हम दो हमारी चार. आणि आता देशाकडे काहीच नाही महाराज, भंगार विकून खायले. भंगार 12 लेकर होतो. कसं करा, हम दो हमारे 12. इथं हम दो हमारे दो, हम दो. अरे तुम्हारे दो, तुमच्या बिल्डिंग उद्या घेतात जरा सुरू, तुमचे वावरे घेतात आणि गावात 1000 मुस्लिम आले तर हे कपड्याचे सगळे पळून जातात घरी सोडून. काय करायचं मला सांगा. म्हणून या पूर्ण विश्व
विश्वामध्ये आता एक धर्म आहे इस्लाम धर्म, की सगळी अशांती, कुठंच शांती नाही मला. सगळं लुस्कान करणं, आतंकी होणं, बॉम्बस्फोट करणं, सगळ्याला मारून टाकणं, आम्हीच राहणं, आमचा धर्म राहिला पाहिजे अशी त्याची नीतिमत्ता आहे. आपण हिंदू भावना व्यवस्था सगळ्याला घेऊन चालता, सगळेच माझे भाऊ होता असं समजता. पण आता हिंदू मुस्लिम भाई भाई सोडून द्या, हिंदू हिंदू भाई भाई. आता इथं बसलेले कोणी कुमार जातीचे असतील, चामार असतील, मराठी असतील, धोबी असतील, अनेक प्रकारच्या जाती जमाती आपल्या हिंदू धर्मामध्ये येतात. पण या सगळ्या जाती जमाती विसरून जायचं आणि आपण सगळे हिंदू आहात आणि हिंदूने एक व्हायचं. जर कुठे एखाद्या हिंदूवर अत्याचार होत असेल तर तिथं नुसतं बघत जाऊ नका, कट मारू नका. उद्या तुमच्यावर बी बारी येणार आहे. तिथं दुसरे 10 जण उतरा आणि त्याला प्रतिसाद द्या, तरच आपला धर्म राहील. यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत. आपला धर्म राहिला तर आपण राहचाल आणि धर्म गेल्यावर काही बी नाही म्हणा. त्याच्यासाठी आता सांगितलेला मंत्र पक्का ध्यानात ठेवा. पोरो, यावर्षी लग्न होणारे पोरो, हम दो हमारे तो हे नारा सोडून द्या, हम दो हमारे पाच. येणाऱ्या वोटिंगला आपलाच पंतप्रधान दिल्लीमध्ये असायला पाहिजे. हा, आणि आज आता बघता बघता लोकसंख्या वाढत चालली. आपला देश लोकतंत्रावर चालते, संविधानावर चालते, लोकशाहीवर चालते. म्हणजे ज्याचे जास्त मतदान झाले, ज्याचे जास्त खासदार येतात, आमदार येतात, त्याचं सरकार बनल्या जाते. आणि उद्या जर त्याचं सरकार बनलं तर त्याचे शरीर कायदे सुरू होतात. आणि ते जर शरीर कायदे सुरू झाले तर मग ते न म्हणत तसं आपल्याला घंटा बंद, नगारा बजावणार नाही, किंवा भजन करणार नाही, ताल बजावणार नाही. ज्या गावामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये जिथं मुस्लिमची संख्या जास्त आहे, हिंदू अल्पसंख्याकात तिला खूप त्रास आहे महाराज. ते आज जागा सोडून दुसरीकडे जाऊन शिफ्ट व्हायले. फक्त जगामध्ये एकच देश उरला हिंदुस्थान म्हणजे भारत. बाकी कुठंच हिंदू देश नाही. इस्लाम देश 156 हात, ख्रिश्चन धर्म हात, पण आपल्या हिंदूचं कुठं बी काही नाही. भारत सोडला तर मग आपण उद्या कुठं जाऊ. पण त्याच्यासाठी बागेश्वर धामचे जे महाराज आहेत, हा त्याचं नाव काहीतरी मला काही नाही, बागेश्वर धामचे चमत्कारिक होतं महाराज. त्याच्याकडे शक्ती आहे मारुतरायाची. मारुतरायाला प्रसन्न केलेला आहे त्यांनी. त्यांची शपथविधी आहे की माझ्या भारताला मी हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. महाराज कशाचे रडाले, तुमचे आज जे लहान लहान मुलं आहेत, येणारी पिढी आहे, त्या पिढीला उद्या त्रास होणार आहे. म्हणून आपल्या येणाऱ्या हिंदू धर्माच्या लहान मुलांना, लहान बाळांना त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी हिंदू राष्ट्र करण्यासाठी निघाले. म्हणून इथं जमलेल्या सर्व हिंदूंनी एकता बाळगायची आहे. मी अमुक जातीचा प्रमुख जातीचा म्हणायचा नाही. आणि अजून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, पण जो कोणी आपल्या धर्मासाठी काम करत असेल त्याला अवश्य निवडून द्या. उगत वाढवरी करून कोणाला मतदान टाकलं, त्याला टाकलो त्याला टाकलो. आपल्यामध्ये मताची वाटणी करू नका. एकतर्फी मतदान करा. नांदेडमध्ये बँड लावून मुसलमानांना काँग्रेसला मतदान केलं. बँड लावून केले 11 वाजेपर्यंत. अरब देशामध्ये लोक बोलवले, अमेरिकेमध्ये असणारे मुस्लिम लोक बोलून घेतले तर त्याला मतदान करायला लावले. आणि आमचे हिंदू घरातच बसून काय करायचं, मतदान जाऊ द्या तसं म्हणू नका. साळून मतदान करा. आपलाच माणूस त्या केंद्रात ठेवा, आपलाच माणूस राज्यामध्ये ठेवा. म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आले. गायची काय गरज नाही. मुंगी पहिल्या नावात येणाऱ्या सुई ह्या वातावरण, नाहीतर चिव 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 होत होतं महाराज. म्हणून त्याच्यासाठी याच्याकडे लक्ष द्या. म्हणून हे राहिलं तर सगळे देवदेव देवदेवच्या प्रमाणात सगळे गावं फिवं सोयरे दायरे सगळं काय होईल. आणि हे राहिलं गेलं काय बी होईना. मग तलवारी पोलीस तलवार लिहावं लागते, आपल्याला पैसा मागावा लागते. त्याच्यासाठी आजही बघा मुस्लिम मध्ये पटेल चौधरी कोण होतं महाराज. पटेल म्हणजे पहिले मराठी होतं, मारून मुसलमान केलेले, कन्व्हर्टेड झालेले आहे की नाही. चौधरी म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्येच असतात आहे की नाही. ते सगळे आपले पूर्वज होतात. आता जे आपल्या देशात जेवढे मुस्लिम होतं तेवढे हिंदू होतं. पहिले हिंदू होतं. आणि पहिलं मुघलाच्या राज्यामध्ये हिंदूला मुस्लिम केलेले तेच आपले भाऊ होता, आज मुसलमान होत ते. आज जे आपल्या देशात मुस्लिम आहे की नाही ते आपले भाऊच होतं, पण त्याला कन्व्हर्टेड केलेलं होतं. आधी हिंदू होता, आता इस्लाम झाले. म्हणून आपला देश हिंदू आहे, हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि कायमस्वरूपी हिंदुस्थानच राहील. या सर्वांनी जर आपण ध्यान ठेवलं. म्हणून माझे 2 शब्द या ठिकाणी तुम्हाला कडू लागले असतील, असू द्या. कटू सत्य म्हणतात. सत्य बोलालो मी. तुम्हाला काही करवट लागलं असतं, काही पक्षाचे माणसं असतील त्यालाही काही वाईट वाटलं असतं, वाटू देऊ नका. तुम्ही हिंदू म्हणून राहा. आणि जे आपल्या हिंदूसाठी
कार्यकर्ता असेल जो कोणी पक्ष त्याचंच काम करा बरं का. मी कोण्याही पक्षाला द्या म्हणा, आपल्या धर्मासाठी ज्याने काही काम करत असेल त्यालाच द्या. म्हणून भक्त या ठिकाणी आता झालेले आहे. आता गुरुजी या आणि बाहेरले जेवढे भक्त असतात त्याला दस्त्या पांघरा गंध लावा. यथाशक्ती कायद्या कोणी रुचणार नाही तो आणि कोणी फुगणार नाही महाराज. गुरु महाराजांची सेवा होय. गुरु सेवा घडी ज्याची काळ दंडी नातयाशी आणि ती जाय मोक्षपदाची गुरुची सेवा केली. सद्गुरु सेवेचा लाभ होय. तुम्ही सेवा करायला तुमचा भरपूर लाभ होते. घरामध्ये काही कमी पडणार, घरामध्ये शांती राहते, घरामध्ये काही म्हणजे चिंता, दुःख, दारिद्र्य, रोग, राई, पीडा सगळं काही निघून जाते बरं का. दुःखाजळे सुख मिळे महापूजा केल्यामुळे. म्हणून या महापूजेचा लाभ आपल्याला झालेला आहे. पैशाची काही अडचण नाही महाराज, पण आमची पट्टी कमी झाली, थोडं समोरून घ्या बघतो. खरं सांगायला का, खरं सांगावं, खोटं बोलू नये. म्हणून या ठिकाणी खूप जीव तोडून वर्धापन दिन सप्ताह या ठिकाणी केलेला आहे. आणि प्रत्येक गावामध्ये राहेरचे, कांतीचे, कपड्याचे, आपल्या गुजरीचे जेवढे पंचक्रोशीतील भक्त, कोळगावचे या ठिकाणी त्यांनी इतकही पैशाकडे ध्यान न देता निस्वार्थ निष्काम होऊन आनंद स्मरा. बापूजी पाटील बाळगीर महाराज सांगतात, आनंदाचं भजन करायचं तर निष्काम आशा ठेवायचीच नाही. आणि आशा हे काय माहिती का तुम्हाला, आशा भिकारीनं वाटते बरं, देता हिला पुरे ना घर. हा कुठे नरशिला बंगला झाला तर नांदेला वाटते, नांदेला झाला की मुंबईत मध्ये 2-4 बंगले असते तर बरं झालं असतं की ना, असं वाटतं. हे आशा होईल महाराज. पण आशा काही करू नका. आशायाम परम दुःखम निराशाया परम सुखम. निराश राहा. देवाला सगळं कळते तुमच्या घरात काय कमी आहे काय नाही ते. फक्त एवढंच करायचं आपल्याला, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, सगळ्याला प्रेम द्यायचं. घरामध्ये मायबाप ज्याचे असते त्या मायबापाला सुख दुःख विचारा. बापू उगे महाराजाच्या सीधा पाया पडून 100 रुपये देऊन पडू नका. आधी मायबापाला खुश ठेवा. खरं चांगलं बोलतात. मातृदेव भो, पितृदेव भो, आचार्य देव भो. घरी बाबा आई राहतात. बाबा माईला आता आपल्या भाषेत सांगतो, मायन बाबा आई काही म्हणणार. अजून दुसरं सांगतो तुम्हाला, आमच्या हिंदू धर्माच्या मुली असतील, कृपया तुम्हाला सूचना आहे की चांगले ड्रेस घाला, पंजाबी ड्रेस घाला. कुठलाही अंग आपलं दिसू देऊ नका. पाठी उघड्या करून आपल्या साड्या लिहू नका इकडे बटन लावून आणि सगळी पाठ उघडी करून भरभरून लेवा. आपली जिजामाता कशी होती, डोक्यावर पदर घ्या आणि कपाळाला टिकली सुद्धा लावून आल्या महाराज. का लावून आल्या? तुम्ही हिंदू धर्माचे नाही का? बारीक टिकली लावल्यात पोरी. बारीक लावू नका, मोठा टिकला लावा, भगवा लावा. आम्ही हिंदू आहे, गर्व शिकवा, आम्ही हिंदू आहे की नाही. म्हणून भरून पदर घ्या, टाकत होणार नाही समोरच्या. खाली पदर टाकल्यावर सगळ्याची नजर आपल्याकडे असतात. पण आपल्याला नजरा लावायच्या नाही कोणाच्या. आपली जिजामाता कशी होती, छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद नव्हती महाराज, चेहऱ्याकडे बघायची. आज तुम्ही पदर घ्या, तुमच्याकडे कोणाचीच ताकद होणार नाही. भरभरून कपडे घ्या. बाहेरल्या देशातली संस्कृती वापरू नका तुम्ही. बाहेरल्या देशातले इंग्रज लोक ते बाया आपल्या साड्या लिवाल्यात, हरे रामा हरे कृष्ण हरे रामा हरे. त्याला म्हणाय नाही हरे, ते म्हणालेत. आणि आम्ही म्हणतात जीन्सचा पॅन्ट, टी शर्ट, कोणता की पॅन्ट, कोणता की शर्ट. अरे काय व्हायचं सगळे नाटक बंद करा तुम्ही. घरच्या आपल्या माय मावल्याला समजून सांगा, आपले कपडे लिवायचे नाही, अजिबात लिवायचं नाही. साडी जरी लिवल्या पाठी दाखवायचं नाही. तुम्हाला वाटत असं मी बोलायलेलं, मला थोडस कडू वाटत असेल महाराज हे काय लावले म्हणून. कारण मी धर्मासाठी आहो, माझा धर्म चांगला झाला तर आम्ही हा. तुमच्यामुळे आम्ही गाड्यामध्ये फिरायला, तुमच्यामुळे आज आम्हाला फिरायला ताकद आहे. आणि तुम्ही जर बाजूला जाऊन आले आम्ही एकड तुम्ही एकड असं करू नका. माय मावल्या हो, तुम्ही म्हणजे सगळे माय हा. तर काय तुम्हाला एखाद्याला तर एकच माय असेल घरामध्ये, आम्हाला हजारो माय होता. आमच्या मायला समजून सांगायला काय हरकत आहे, आमच्या बहिणीला समजून सांगायला काय हरकत आहे महाराज. म्हणून आज आपली संस्कृती बिघडू देऊ नका. चांगलं राहा, वरून कपडे लेवा, मस्त वागा. आपली जिजामाय काय होती त्याच्यावर लक्ष ठेवा. चंद्रकोर लावा, टिकलीला उभारी टिकली लावू नका. आणि काय काय तर आपल्या हिंदूच्या मुली कधीच लावणार मग गंध लावा गेले की हसतात. तुला काय वेगळी वाटते? अरे आपली संस्कृती आहे गंध लावायची. हिंदू धर्माचं प्रतीक आहे भगवं, म्हणून त्याच्यासाठी लावायचं नाही. टिकला लावून निघायचा. आदित्यनाथ योगी काय म्हणाले, हा जसं मुस्लिम जसे टोप्या लावल्याशिवाय बाहेर निघणार इतकं काय. पण मुस्लिम होतं हे कळतात म्हणून टोप्या लावून येते नाही, फतवा काढला. जब सब अपने मुस्लिम भाई जितने हैं उतने टोपी पहन के जाओ, तसे हिंदू भाई सब है
टिकली लगा के जाओ, कारण टिकला लावलेला माणूस आपला वेगळे असं वाटते की नाही. म्हणून आपले माणसं करावं त्याच्यासाठी टिकली लावल्याशिवाय आमच्या मायमावल्याने बाहेर निघायचं नाही. कुंकू सोडून द्या, जाऊ द्या, कुंकामध्ये केमिकल राहते. टिकल्या लावा, पण मोठ्या लावा. आणि सगळ्या आपल्या भावांना सांगतो मी की गंध लावल्याशिवाय बाहेर निघायचं नाही बरं का. उगा तोड करून वर निघायचं नाही. आंघोळ केलं, टिकला लावला, मारुतीरायाचं दत्त महाराज जेवढे आपले ग्रामदैवत असतील तेवढ्याचं दर्शन करा. एवढूशा मुलाला, लहान मुलाला टोपी लावून मस्जिद मध्ये नेऊन नमाज पडायला होतात. देवाविषयी अतिशय त्यांची अतिशय तीव्र भावना आहे. मला भक्ती बी तशीच करतात. हा, आपल्या चुकीकरणात भक्तीचा कर्म आहे की नाही. नमाज का टाइम आला की लाखो रुपयाचं दुकान रस्त्यावर उघड सोडतात आणि बाजूच्याला म्हणतात भाई देखलो भाई नमाज पूजा. काय पावर आहे मला सांगा. त्यांनी अशा नाशिवंत प्रपंचाला किंमत दिली नाही, देवाला किंमत दिली. आम्ही अर्धा पाय जोड्यातला काढून खालूनच पाया पडतो. आम्हाला वेळ नाही मला देवाकडे, मरायला पुरसून नाही माणसाला. काय पैशाच्या मागे लागले, हे कर ते कर, उद्या सगळं घेतात आपलं, काय बी ठेवणार. म्हणून पहिला मात्र सांगलेला ध्यानात ठेवा. लग्न केल्यावर हम दो हमारे दो बंद करा, हम दो हमारे पांच. हमारी हिंदूची संख्या बढ़ायला पाहिजे, आमचे हिंदू वाढले पाहिजे, आमचंही मतदान खूप वाढलं पाहिजे. मला आता इथून पुढे कितीतरी टक्क्याने हिंदूची संख्या वाढली पाहिजे, नाही तर वर्षानं आपली संख्या घटत चालली आणि त्यांची संख्या बघता बघता वाढत चालली. आणि असं जर झालं तर येणारी लहान लेकरांना खूप खूप वाईट येणार. महाराज पहिले बी तसंच झालेलं आहे. आपल्या किती मायमौल्यांची आबरू लुटली. आपल्या लहान लहान लेकरांना वरी फेकायचं, खाली तलवारी धरायच्या, त्याच्यात लेकरून तलवारी टाकायचे, मरून जायचे, अशी अवस्था झालेली आहे. सगळं विसरू नका. आणि अजून सांगतो तुम्हाला, युट्यूब चालू आहे, तो बंद करे बाबा, मला टार्गेट करतो. करावं लागते गाडीमध्ये आम्हाला. तुम्ही घरी झोपी जाता, आम्ही रात्री घरातली गाडी फिरता, बिन पप्या तरी आमच्या गाडीमध्ये हा इलाका त्यांनी विडा उचललेला. जगातल्या प्रत्येक इस्लाम राष्ट्राने त्यांना आर्थिक मदत करतात, खूप लाखो करोड रुपये देतात. आणि आपला धर्म सर्व विसरून जाते. आणि आपल्याच मध्ये याला भाव नाही, त्याला भाव नाही, याचं आंदोलन कर, त्याचं आंदोलन कर. कधी त्यांनी आंदोलन केलेलं बघल्या काय? भावासाठी. भाव गेला चुलीत, भाव येणार राहील, काहीतरी होईल, काहीतरी देईल, पण भावासाठी जोडू नका, धर्मासाठी विरडा. म्हणून त्यासाठी आज त्या ठिकाणी अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती सोहळा व वर्धापन दिन या दिनाच्या निमित्ताने सर्व जमलेले सर्व भाविक संत प्रसिद्धी आमच्या मायमौल्या आणि तुम्हाला सगळ्याला संत बाळगीर महाराज दत्त सुलतान मौजे खपराळ बरं का या समस्त गावकऱ्याकडून सर्वांना या ठिकाणी येऊन सेवा केल्याबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. दत्तात्रेय महाराज की जय. भक्त उदारासाठी कशी यशोदारासाठी भक्त उदारासाठी कशी स्वर जोडून विनंती करतो देवी नामदान. पायापाशी राजा जाओ तुझा जन्म यशोदारासाठी भक्त उदारासाठी कशी गजर सुंदर तन 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 तारवारती आवाज देखी देखी गायन महापूजेचा गजर ऐका तुम्ही एक चिठ्ठी महापूजेचा गजर ऐका तुम्ही एक चिठ्ठी.
महापूजेचा गजराय का तुम्ही महापूजेचा गजराय का तुम्ही सुंदर त्याला महापूजेचा गजराय का तुम्ही महापूजेचा गजराय का तुम्ही फुल देख रे बाबा म्हणून या बाळगुरूचा जन्म हो झाला मराठा क्षत्रिय वंशाला 1932 साली जन्म हो झाला स्वामी जय जय बाळगीर स्वामी जगाच्या कल्याणा जीवाच्या उद्धारा आला कर्म हो भूमी जन्मस्थान आहे पुण्यवान गुरुचे आहे पुण्यवान बिलोली तालुका आहे मुकेटान जिल्हा आहे पवित्र देवाचे स्थान देवाचे दान गोदावरीच्या देवी तेथे वाहने जय देव जय देव जय जय बाळगीर स्वामी जय जय बाळगीर स्वामी जगाच्या आला कर्म हो भूमी त्यांचे माता बापू दत्ता प्रभू 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 आई त्यांचे माता बाप पिता पिता आरती लावली गुरुजी आरती केली
आरती बाळगीर अवतार तुमचा शिवरावर अबरा पाटील आरती बाळगीर म्हणा आरती बाळगीर अवतार तुमचा किवळावर ते बाळगीर तू म्हणे अवतार तुमचा किवळावर मस्तक तुमच्या चरणावर आरती बाळगीर हरे बाळ ब्रह्मचारी संन्यासाचा सदारी अवतार रे किवळावरी पुष्पावृक्ष तातवारी आरती दत्ता प्रभु 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 महाराज की जय काय पश्चाताप झाला त्यातून गेले नांदेडला गंगेच्या गाड्याला भाऊ अवतार तुमचा किवळावर सेवा केला न तोर मस्तक तुमच्या चरणावर आरती बाळगीर केवळ तुमची मूर्ती तुम्हाला शोभे आरती काय वरू तुमचे गुण चंदनावर चांगलं पण आरती बाळगीर अवतार तुमचा मस्तक तुमच्या चरणावर आरती बाळगीर माहीर तुमच्यावर त्यांचा प्रेम तुमच्यावर अंगी लावून भस्मातूर आरती करतो जयगीर आरती बाळगीर अवतार तुमचा किवळ्यावर सेवा करते रानतोर मस्तक तुमच्या चरणावर आरती बाळगीर गुरुदादा करती गजल सती गाता करू जारती गुरुदा करू जारती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे वाढती तारांगण लावल्या ज्योती गुरुला लावल्या ज्योती आनंद शक्या मिळो आनंद शक्या मिळो गुरुला भावे वाढती सगळी गाता करू जारती गुरुला करू जारती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे वाढती नायक स्वामी सद्गुरुदायक स्वामी सद्गुरुदायक हरि हरि ब्रह्मदेव हरि हरि ब्रह्मदेव त्यांचे केले बालक सगळी गाथा करू जारती गुरुला करू जारती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे वाढती स्वामी म्हणे करू जारती गुरुला करू जारती सद्गुरु कृपा झाली सद्गुरु कृपा झाली दत्त चरणावर करू जारती गुरुला करू जारती 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे वाढती शिवानंद स्वामी म्हणे करू जारती गुरुला करू जारती सद्गुरु कृपा झाली सद्गुरु कृपा झाली दत्त करू जारती गुरुला करू जारती
कोटी देव 21 कोटी देव गुरुला भावे वाची नासियाची होती नाना कृती नित्य हा प्रकार उदया कृती रात्री भक्ताच्या उपस्थित काकडी लावून माता की जय